श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. हे कश्यपात्मज वामना, हे बटुरूपधारी नारायणा, तू बलीच्या घेऊनी दाना कृतार्थ त्याला केलेस. राज्य मृत्यू लोकीचे घेतले त्वाम जरी साचे, तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे. आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलीला, आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वारपाल द्वारी तुम्ही. या मन्वंतरानंतर बलीच आहे होणार देवांचा राजेश्वर. देवा तुझ्या बराने एका घटकेत अनंता चहुवेदांच्या संहिता पठन केल्या बुद्धिमत्ता. केवढी तुझी अगाध तरी, अवघ्या तुझ्या अवतारी हा 16 अवतार श्रीहरी. कोणाचाही भूमीवरी वध तुम्ही न केलात. शत्रुमित्राच्या घरी दिवा ये अवतारी लावला बरवा. देव आणि दानवा तू वंद्य सारखाच. देव तेही आनंदिले, राक्षस तेही रक्षिले, आपले ईशत्व सांभाळिले. याच अवतारी देवा तू. तुला माझा नमस्कार असो वामना वारंवार. मस्तकी ठेवा वरद कर तुम्ही दास गणूच्या. टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर, दूरदृष्टीचा सागर, राजकारणी प्रवीणचो. निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनंत खटपटी, ज्याची धडाडी असे मोठी, काय वर्णन तिचे करू. करारी भीष्मा समान आर्यमहीचे पाहून दैन्य, सतीचे झाला घेता वाण, बीण न सत्यात कोणाची. वाक्चातुर्य जयाचे बृहस्पतीच्या समान साचे, धाबेदणाने इंग्रजांचे पाहून ज्याच्या लेखाला. कृती करून मिळवली ज्याने लोकमान्य ही पदवी भली, ती न त्यांना कोणी दिली. ऐसा होता बहात्तर तो एके वेळी अकोल्याला शिवजयंतीच्या उत्सवाला. लोक आग्रह येता झाला व्याख्यान द्याया कारणे. झाली तयारी उत्सवाची त्या अकोल्यामध्ये साची. मोठमोठ्याल्या विद्वानांची गेली गडबड उडून. दामले, कोलटकर, खापर्डे, आणखी विद्वान बडे बडे जमते झाले रोकडे तया अकोल्या ग्रामासी. अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमले होते टिळक साचे. नाव ऐकता टिळकांचे वराड सारे आनंदले. शिवरायांची जयंती याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती. त्याचे कारण ऐसे पहा. शिवाजीची जन्मदात्री जी वीर माता जिजासती, ती वराडीच आपली होती. सिंदखेडी जन्म तिचा. त्या वीर गाजी शिवाजीला जिने पोटी जन्म दिला. वराड महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे. माता होती वराडी, पिता महाराष्ट्री शहाजी गडी. अवघ्या दाम्पत्यात ही जोडी खचित होती अनुपम. आधीच उत्सव शिवाजीचा, जो कलिजा महाराष्ट्राचा. आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळ गंगाधर. आधी 1 महिना तयारी उत्सवाची चालली खरी. ज्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले, स्वयंसेवक तयार केले, तई कैकांचे म्हणणे पडले. ऐशा रीती विभूत हो. या शिवजयंती उत्सवाला आणा शेगावचे महाराजाला, श्री स्वामी समर्थ गजाननाला, म्हणजे दुधात साखर पडेल की. शिवाजीच्या राष्ट्र उद्धारा आशीर्वाद होता खरा, समर्थांचा साजिरा म्हणून तडीच गेला तो. टिळकांचे राजकारण हेच जिजाई हृदयरत्न, त्याला पाहिजे आशीर्वचन समर्थांचेच विभूत हो. ते कित्येका पसंत पडले, कित्येकास नाही रुचले. ज्या न रुचले ते बोलले उघड उघड येणे रीती. तो शेगावचा अवलिया कशा सांडता ये ठाया. तो काहीतरी करून या विक्षोभ करेल सभेचा. फिरेल नागवा सभेत गिणगिण गणात ऐसे म्हणत मारील वाटे कदाचित तो लोकमान्याला. लोक काही बोलले हे न म्हणणे चांगले. गजाननाची पावले लागली पाहिजेत सभेला. त्याचे जे का वेडेपण ते आहे वेड्या कारण. जे कोणी विद्वान सज्जन त्यासी न वदती वेड्यापरी. खरेखुरे राष्ट्र उद्धारक जरी टिळक असते एक, तरी महाराज निशंक सभेसी येतील येठाया. खऱ्या खोट्याची परीक्षा साधूच हे करती देखा. म्हणून सांगतो भिवू नका त्यांना आमंत्रण ते देण्यास. ऐसी भवती न भवती झाली, मंडळी शेगावास आली. आमंत्रण ते द्याया भली सभेचे श्री गजानना. येताच दादा खापर्ड्यासी बोलते झाले पुण्यराशी. आम्ही येऊ सभेसी तुमच्या शिवाजी उत्सवाच्या. वेड्यापरी न तेथे करू, जागीच बसून मौन धरू.
सुधारकांचा कधी न करू मनोभंग मनाचा. करावयासी राष्ट्र उद्धार योग्य बाळ गंगाधर. याच्या परी न होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे. स्नेही त्या टेकांचा अण्णा पटवर्धन नावाचा. शिष्य नरसिंह सरस्वतीचा. आळंदीचा असे जो. त्या दोघा पुरुषा पाहण्यास आम्ही येऊ अकोल्यास. ते ऐकता खापर्ड्यास अति आनंद झाला. पहा पहा कोलट करा वराड प्रांताचा ज्ञान हिरा. याने वृत्तांत जाणला सारा जो का झाला अकोल्यात. यावरून संतांचे ज्ञान केवढे अगाध साचे. खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती. बोलावयासी आपणास जरूर पडली काही न खास. तेच होऊन आपणास येतो म्हणून म्हणाले. मुहूर्त या उत्सवाला अतिउत्तम लागला. चला वंदून समर्थांना आपण जाऊ अकोल्यास. खापर्डे कोलटकर निघून गेले साचार. आला 8 दिवसावर सभेचा तो दिवस पहा. वराड सारे आनंदले. ज्यांना त्यांना वाटले कधी टिळकांची पावले पाहू आम्ही अकोल्यात. शके 1883 ती सभा होती वैशाख मासी. वराड प्रांती अकोल्यासी उभारलेल्या मंडपात. सण अक्षय तृतीयाचा वराड प्रांती महत्वाचा. परिसमुदाय जनांचा मिता झाला प्रचंड. तोच अखेरचा दिन त्या सभेचा होता जाण. लोक आले लांब लांबून लोकमान्यासी पाहावया. शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणार सभेसी. ऐसी खबर लोकांसी आधीच होती विभूतो. मंडप चिकार भरून गेला. जो तो पाहू लागला. म्हणती का हो सभेला अजूनही न आले महाराज. परी ते सभा भरण्याआधी येऊनी बसले मंडपामध्ये. साधू आपल्या वाणीस कधी असत्यता न येऊ दे. सभे माझी उच्चस्थानी बसले होते कैवल्यदानी. गादीस लोढा टेकुनी जीवनमुक्त साधूवर. सिंहासनाच्या अग्रभागा टेकास दिली होती जागा. त्यांच्या सन्निध बसले बघा अण्णासाहेब पटवर्धन. श्रीकृष्णाचा नंदन गणेश ज्याचे नामाभिधान. खापर्डे कुलाचा कुलभूषण एका बाजूस टेकांच्या. दामले कोलटकर त्या ठाई भावे व्यंकटराव देसाई. सभेचे पुढारी पाही चमकत होते ते ठाया. आणिक व्याख्याते विद्वानेतर बसले होते सभोवार. त्यांचे वर्णन कोठवर करावे मी एका मुखे. सभेलागी झाला आरंभ हेतू प्रथम निवेदिला. मग व्याख्यान सिंह उठला. टिळक बोलावयाते. दिवस आजचा धन्य धन्य आहे पहा हो सज्जन. स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चिले आपले पूर्वकाली. त्या धनुर्धर योद्ध्याची वीरगाजी शिवाजीची. जन्मजयंती आहे साची म्हणून आपण मिळालो. त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरला. म्हणून त्याचा बोलबाला झाला भरत खंडामध्ये. तेवीचाच येथे झाले आशीर्वाद द्याया आले. श्री गजानन साधू भले आपुलिया सभेस. म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी होवो खरी. अशा सभेची जरुरी आहे सांप्रत राष्ट्राला. स्वातंत्र्य सूर्य मावळला दास्यत्वाचा काळोख पडला. स्वातंत्र्य नाही जगी झाला तो समाज प्रेतवत. यासाठी म्हणून आहे करणे प्रयत्न. ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेम वाढेल हो. ऐसे शिक्षण पुढीलांप्रती देणे भाग निश्चिती. ते शिक्षण हा भूपती देईल का हो अर्भकाला. ऐसे टिळक म्हणाले. महाराज आसनी उठून बसले. गरजून त्रिवार बोलले. नाही नाही ऐसे पहा. आवेशाच्या भरात बोलले गंगाधर सूत. जे बोलणे किंचित टोचून होते राजाला. त्या भाषणाचा रोग भला समर्थांनी जाणला. आणि हसत हसत शब्द केला. ऐशा रीती श्रोते हो. अरे अशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत. ऐसे बोलून गणगणात भजन करू लागले. सभा निर्विघ्न पार पडली. टेकांची वाहवा झाली. खरे झाले त्यास झाली समर्थांचे भाकीत. भूपतीने टेकांना 124 खाली धरला. दोऱ्या पडल्या दंडाला. आला प्रसंग शिक्षेचा. राज सत्तेच्या पुढे कोणाचेही न चाले घोडे. वकील होते बडे बडे ते झटू लागले टिळकांस्तव. प्रेमी मंडळी टेकांची जी का होती जिवाळ्याची. त्यांनी पारमार्थिक उपायांची केली योजना एक अशी. दादासाहेब खापर्डे हेही होते गृहस्थ बडे. ते अमरावतीहून मुंबईकडे जाऊ लागले खटल्यास्तव. अकोल्याच्या स्टेशनावरी कोलटकरास मधुरोत्तरी बोलते झाले ऐशापरी. ते थोडके सांगतो. तुम्ही जावे शेगावासी समर्थांना विनंती करा ऐसी.
सोडवा बाळ टिकासी, प्रसंग मोठा दुर्धर. मीच गेलो असतो तेथे, परी मी जातो मुंबईते. तुम्ही जाऊन शेगावाते, विनंती करा महाराजा. लगेच बसला गाडीत, कोलटकर टिळक भक्त. येता झाला शेगावात, स्वामी गजाननाकडे. तई महाराज मठाते, निज आसनी निजून होते. 3 दिवस झाले पुरते, परी न उठले यत्किंचित. कोलटकर ही तोवरी, बसला मठा भीतरी. जो का असेल बिगारी, तो न ऐसे वागे कदा. कळकळ टेकांविषयीची कोलटकरा पूर्ण साची. कमाल त्याने चिकाटीची केली असे आपुल्या. जाळा वाचून नाही कड, माये वाचून नाही रड. ऐसी आहे एक जाड म्हण मराठी भाषेमध्ये. चौथे दिवशी समर्थ उठले, कोलटकरास बोलते झाले. तुम्ही अलोट प्रयत्न केले, परी फळ न येईल त्या. अरे छत्रपती शिवाजीला रामदासांचा वशिला. होता परी तो कैद झाला, बादशाही अंमलात. सज्जनास त्रास झाल्या विना राज्यक्रांती होईना. कंसाचा तो मनी आणा, इतिहास म्हणजे कळेल. ही मी देतो भाकर, ती खाऊ घाला लवकर. टेकांप्रती अंतर, यात काही करू नका. या भाकरीच्या बळावरी तो करील मोठी कामगिरी. जातो जरी फार दुरी, परीन त्याला इलाज. ऐसे ऐकता उत्तर साशंक झाले कोलटकर. समर्थांना करून नमस्कार भाकर करी घेतली. ती नेऊन मुंबईला घातली टेकास खावयाला. वृत्तांत तोही कथन केला, अथपासून इतिवरी. तो ऐकून लोकांप्रत टिळक बोलले हसत हसत, स्वामींचे ते अगाध सत्य ज्ञान आहे खचित पहा. यश तुमच्या प्रयत्नासी येणार नाही निश्चयसी. आपली बाजू रक्षण्यासी सरकार न्याया पाळीना. जेव्हा स्वार्थाचा संबंध नसतो, तेव्हा न्याय आठवतो. हा जगाचा सिद्धांत तो, होईल खोटा कोठुनी. माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी. ऐसी समर्थांची वैखरी बोलली हे खूड एक. भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधुजन. आपण मनुष्य सामान्य, पाहू पुढे काय होते. प्रसाद म्हणून भाकरी ती कुस्करून बक्षिली खरी. दंत न मुखा भीतरी, परी प्रसाद टाकवेना. झाली शिक्षा टेकांना, नेले ब्रह्मदेशी मंडाल्यास. तेथे जन्मला गीता रहस्य, गीतेवरील ग्रंथ त्यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी. मान जगत गुरुपरी मिता झाला टेकांते. या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपार, त्या सांगू तरी कोठवर. मती नाही दासाते. बुधो, प्रत्येक आचार्यांनी कालमानाते पाहुनी केली गीतेची मांडणी. जगद उद्धार करावया. कोणी लावली अद्वैतपर, कोणी लावली द्वैतपर, कोणी लावली कर्मपर, त्याच एका गीतेला. हीच मोठी कामगिरी त्यांच्या हस्ते झाली खरी. या कामाची नये सरी, कोणत्याही कृत्याते. येणेच बाळ गंगाधर, जगती होतील अजरामर. कीर्ती त्यांची दूरवर पसरविल ग्रंथ हा. स्वातंत्र्य जरी मिळवले असते, तरी न ऐसी कीर्ती टिकते. पहा करून चित्ताते पूर्णपणे विचार. स्वातंत्र्य हे साचार येते जाते वरच्यावर, त्यात फारसे नाही सार. तो व्यवहार लौकिकी, गीताशास्त्राचे तसे नाही. ते मोक्षपदाप्रती नाही, आणि समाजाची बसवी पाही विस्कळीत घडी हे. यावत चंद्र दिवाकर, पुरुष बाळ गंगाधर, चिरंजीव निरंतर, राहील कीर्ती रूपाने. असो, करवीर कोल्हापुरेचा द्विज चित्पावन जातीचा, श्रीधर गोविंद नावाचा, काळे उपनाव जयाचे. तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत. आंग्ल विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला. पुढे कॉलेजात गेला, परी इंटर नापास झाला. म्हणून फिरत राहिला वर्तमानपत्रे वाचत. तो केसरी पत्रात वाचले ओयामा टोगो चरित्र. त्याने त्याच्या मनात वृत्ती एक उठली अशी, आपण जावे विलायतेला, यंत्रविद्या शिकण्याला. उगे भार भूमीला होण्या माझी अर्थ काय. टोगो यामा दोघे जण प्रथमता ज्ञान संपादून, अभ्युदया कारण जपान आणि ते झाले. तैसे आपण करावे, मायभूमीस उद्धरावे. ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परी इलाजना. द्रव्याची न लागे संगत, कोणीही न करी मदत. घरची गरिबी अत्यंत, काय करतो बिचारा. तो आपल्या मित्रासी आला भेटणं भंडाऱ्यासी. जो मनरो हायस्कुलासी होता एक शिक्षक. त्यासी विचार आपला श्रीधराने कळवला. तो त्यालाही पसंत पडला. परी पैशाची वाट काय. मित्रा, एक पैशाविणे काही नाही जगी होणे. दारिद्र्याने मनीच करणे
मनोराज्य बापारे, चल जाऊ गावाला, आपल्या जन्मभूमीला, त्या करवीर कोल्हापुराला. इकडे उन्हाळा विशेष, दोघे बसले गाडीत. समर्थांची ऐकून कीर्ती, उतरते झाले शेगावात. साधू कसा तो पहावया, पोस्ट मास्तराच्या दारी, सामान ठेवले सत्वरी. आतुरता मोठी अंतरी, समर्थांना पाहण्याची. दोघे आले मठात, समर्थांना केले दंडवत. बसते झाले जोडून हात, स्वामींची या सन्मुख. मनोदय श्रीधराचा, समर्थांनी जाणीला साचा. म्हणाले, उगीच परदेशाचा विचार वेड्या करू नको. अवघेच काही आहे येथे, अर्थ न भौतिक शास्त्रात. सेवी अध्यात्म विद्येप्रत, म्हणजे कृतार्थ होशील तू. त्या योगे विचार क्रांती, श्रीधराच्या झाली चित्ती. कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली या समयास त्या. ते स्वामी कुंभार गल्लीचे, होते कोल्हापुरीचे. बोलणे याच परीचे, होते हमेशा भक्तांसी. तैसेच हेही गुरुमूर्ती, भक्तांसवे भाषण करती. याचा उलगडा चित्ती, काहीच माझ्या होईना. ऐसे श्रीधर आणिता मनी, महाराज बदले गरजुनी. हिंदुस्थाना सोडूनी, उगाच कोठे जाऊ नको. अगणित करावे पुण्य, तेव्हाच होते येथे जनन. या भौतिक शास्त्राहून योगशास्त्र समर्थ असे. ते योगशास्त्र येते ज्याला, तो न मानी या भौतिकाला. योगशास्त्राहून भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे. तो जमल्यास करून पाही, कोठे न आता जाई येई. ऐसे समर्थ बोलता पाही, श्रीधर चित्ती आनंदला. पश्चिमेचा मावळला, तोच पूर्वेकडे आला. विचार सूर्य त्याचा भला, श्रीधरा सुखी करण्यास. एक संतान वाचून विचाराचे परिवर्तन, कोणी न करू शके आन. सत्य एक त्यांनाच कळे. महाराज म्हणाले या ठाई, तुझा अभ्युदय होईल पाही. कांता वाट पाहते गही, तुझी कोल्हापुराला. जा आता मित्रासहित, आपल्या कोल्हापुराप्रत. तेच पुढे झाले सत्य. श्रीधर लौकिका चढले हो, श्रीधर BA MA झाले. प्रिन्सिपल त्या नेमिले, शिवपुरी कॉलेजाशी भले. सिंधांची या राज्यात, संत साक्षात ईश्वर. चालते बोलते भूमीवर, त्यांच्या कृपेचा आधार. जया मिळे तोच मोठा, पहा काळे श्रीधराला. दर्शनाचा योग आला, म्हणून वृत्तीत फरक पडला. खरे तेच शोधावया, हे पीक संतांचे, याच देशी यावयाचे. वृक्षनंदन वनीचे, अन्य ठाई न येती हो. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. दावो सर्वदा सत्पथ, परम भाविका कारणे. शुभम भवतु, श्री हरिहर अर्पणस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचदशोऽध्याय समाप्त.